स्मार्ट मीटर विरोधात सांगलीत दुर्गाशक्ती आंदोलन. दुर्गा मातेच्या वेशभूषेत महिलांनी स्मार्ट मीटरचा केला विरोध. सांगली जिल्ह्यात महावितरणाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटर विरोधात जनतेत असंतोष वाढत आहे. स्मार्ट मीटरमुळे अनेक घरांमध्ये वीज बिलांची भरमसाठ वाढ झालेली आहे. विधवा, परित्यक्ता, विभक्त राहणाऱ्या महिला यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. महाराष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने स्मार्ट मीटरची सक्ती सरकारने लागू केली आहे. त्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. घरामध्ये असणाऱ्या महिला या दुर्गा मातेचे प्रतीक असल्यामुळे दुर्गा मातेच्या वेशभूषेत महिलांनी आंदोलनात सहभागी होत निदर्शने केली. जर महावितरणने स्मार्ट मीटरची सक्ती केली तर बसवलेले स्मार्ट मीटर आम्ही फोडून टाकू असा इशारा त्यांनी दिला. बिलं या लागलेले आहेत. लोकांची अवस्था काय आहे, पूर परिस्थिती आहे. म्हणजे अगदी हतबलते जनता असताना असले निर्णय हे सरकार घेतंय याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जर अधिकाऱ्यांना पुढे करून, पोलिसांना पुढे करून कायदे दाखवून जर आम्हाला भीती घालत असतील तर त्याला आम्ही आता भिणार नाही. हे सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. इथं जशाच तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. पत्र्या ठोकल्या जातील एवढं लक्षात ठेवायचं आहे. स्मार्ट मीटर काढा, नाहीतर ते आम्ही फोडणार. आणि त्याच्यामध्ये अधिकारी, पोलीस जे आमचेच बांधव आहेत, आमच्यावर घालायचं करायचं नाही. म्हणून ही दुर्गाशक्ती जागृत करून हे आम्ही स्मार्ट मीटर हे सगळं भूत हे पळवून लावणार आहे. एवढंच लक्षात घ्या. नमस्कार, माझं नाव मृतुजा शरद पाटील. मी महाराष्ट्र संघर्ष समिती महिला उपाध्यक्ष आहे. तर आज जे आम्ही आंदोलन केलेलं आहे ते तर मी यामध्ये जे नारी शक्तीचं रूप घेतलेलं आहे, ज्या काही महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांच्यावर जो अन्याय होत आहे, त्या उदरनिर्वाह करून कसं तरी घर चालवत आहे, तर त्यांच्यावर स्मार्ट मीटर बसवून जो काही अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध आम्ही लढा देत आहोत. जर यांनी जर स्मार्ट मीटर नाही काढलं तर आम्ही जो इशारा दिला आहे तो अंमलात आणू.